नमस्कार मित्रांनो, आज आपण एक शेतकरी आणि गाय यांची गोष्ट ऐकणार आहोत. तर चला गोष्टीला सुरुवात करूया. एका गावात शंकर नावाचा एक गरीब पण मनाने खूप चांगला शेतकरी राहत होता. त्याच्याकडे फारशी जमीन नव्हती, पण त्याच्याकडे एक गाय होती. ती गाय त्याच्या आयुष्याचा आधार होती. रोज सकाळी तो गायीचे दूध काढून गावात विकायचा आणि त्यातूनच त्याचे घर चालायचे. शंकर गायीकडे फार प्रेमाने पाहायचा. ती गायही त्याच्यावर खूप प्रेम करायची. एकदा गावात खूप मोठा दुष्काळ पडला. पावसाचं नावच नव्हतं. शेतं कोरडी पडली आणि जनावरांसाठी चारा मिळणं कठीण झालं. लोकांनी आपली जनावरं विकायला सुरुवात केली, पण शंकरने गाय विकली नाही. त्यांनी स्वतः उपाशी राहून गायीसाठी चारा शोधला. गावातले लोक म्हणायचे, "अरे शंकर, गाय विकून काही पैसे मिळव, तुझ्या घरात तरी अन्न येईल." पण शंकर म्हणायचा, "ही माझी आईसारखी आहे, आईला कुणी विकतं का?" दिवस गेले आणि एके दिवशी जोरदार पाऊस झाला. जमिनी हिरव्या झाल्या. शंकरच्या मेहनतीला फळ मिळालं. त्याची गाय पुन्हा दूध द्यायला लागली. गावातल्या लोकांना शंकरचं प्रेम, विश्वास आणि चिकाटी बघून खूप प्रेरणा मिळाली. शिक्षण या गोष्टीतून आपल्याला हे शिकायला मिळतं की प्रेम, चिकाटी आणि निष्ठा यामुळे कितीही कठीण वेळ आली तरी यश नक्कीच मिळतं. तर मित्रांनो, तुम्हाला ही गोष्ट आवडली असेल तर चॅनलला लाईक करा आणि अशाच नवीन गोष्टी ऐकायची असतील, नवीन फॉर्मॅटमध्ये ऐकायचे असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.